नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आंबे सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय अक्षय तृतीया स्पेशल आमरसपुरी थाळी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आंबे सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत अक्षय तृतीया स्पेशल थाळी। त्याच्यासाठी आपण आमरस करत आहोत। आमरसासाठी बघा आंबे कसे सुनबाई आमच्या सोलत आहेत। हे बघा पूर्ण साल आपण आंब्याचे वरून काढून घेतलेले आहे आणि आता हा असा गर आपण चाकूने आंब्याचा काढून घेतोय। अशा प्रकारे आपण सगळे आंबे असे सोलून घेणार आहे। वरची साल आपण काढणार आहे आंब्याची आणि त्याच्यानंतर असं आपण सुरीने आंबा असा सोलून पातेल्यामध्ये एकत्र जमा करणार आणि नंतर आपण दूध टाकून मिक्सरला लावणार आहे। तर हे बघा मंडळी, थांबाय अशा पद्धतीने आपण सगळा गर पूर्णपणे आंब्याचा काढलेला आहे। मी तुम्हाला दाखवलंय आंब्याचा रस करताना कसा गर काढायचा। आता आपण ह्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर टाकली मंडळी। आता हे आपण मिक्सरला घेतोय आणि मिक्सरला आपण हा रस आता बारीक करणार आहे। तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला आमरस तयार आहे। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी बनवणार आहे। तर हे बघा आता आपला आमरस तयार आहे। आपण बाकीच्या भाज्या करून घेऊया, तुम्हाला दाखवते मी। आपण आता वरण करणार आहे मंडळी। आपण करतोय कैरीचं वरण। तर इथं मी कैरी चिरून घेतलेली आहे, कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत, एक 8-10 फोडी आहेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे, ओलं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे, इथं टोमॅटो बारीक चिरला आणि इथं आपलं वरण शिजवून घेतलेलं आहे। आपण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स आहे। आपण आता वरणामध्ये थोडीशी हळद टाकतोय, आपण फोडणीला सुद्धा टाकणार आहे। हळद आणि हिंग घालून आपण छानपैकी आता हे वरण हाटून घेतोय। आता आपण वरण फोडणीला टाकणार आहे। इथं पातेल्यात आपण तेल टाकलेलं आहे वरणाला फोडणीला। आता मोहरी टाकतोय आपण। मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला, छानपैकी मोहरी। आपण आज वरणाला कैरी टाकतोय बरं का मंडळी। थोडंसं आंबट गोड तिखट वरण करायचंय आपल्याला। आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी करतोय। मोहरी तडतडली, जिरं टाकतोय, कढीपत्ता टाकलाय, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे बरं का, टोमॅटो। आता हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला। छानपैकी आपण आता हा मसाला सगळा परतून घेणार आहे। टोमॅटो थोडं मऊ करायचं आहे आपल्याला। आपण आता हळद टाकणार आहे। आपण वरणामध्ये हळद टाकली मंडळी। आता हिंग टाकतोय थोडासा। हां, आता आपण छानपैकी परतून घेतोय। आता हा आपला मसाला छान परतून झालेला आहे। आता आपण वरण टाकतोय मंडळी। हा चॅनल आमच्या सासू सुनांचा आहे बरं का। आम्ही सासू सुना दोघी जेवण बनवून स्वयंपाक करत असतो। काही वेळेला ती व्हिडिओ काढते, काही वेळेला मी व्हिडिओ काढते। आज सुनबाई वरण टाकतायत फोडणीला। छान वरण करते माझी सुनबाई बरं का मंडळी। एकदा अशा पद्धतीने करून बघा। आता आपण वरणाला पाणी ओततोय बरं का। तुम्हाला कसं घट्ट पातळ पाहिजे तसं पाणी होतं बरं का मंडळी। मीठ टाकायचंय आता आपल्याला। आता आपलं मेन आहे, आपण कैरीचं वरण करतोय आज। तर मी कैरीच्या फोडी करून घेतल्यात, ती कैरी टाकायची वरणाला आपल्याला। हे बघा आपण कैरीच्या ज्या फोडी केलेल्या आहेत ते कैरी टाकतोय आपण। छान होतं बरं का कैरीने वरण किंवा आमटी किंवा वरण खूप छान होतं। आपण जरी आमटी केली
डाळीची आमटी, तुरीच्या डाळीची आमटी पण कैरीची आमटी खूप छान होते बरं का. कैरीचा आंबटपणा आपल्या वरणामध्ये उतरल्यानंतर आंबट गोड तिखट वरण छान लागतं. आता आपण गूळ घालणार आहे वरणाला थोडासा. अशा पद्धतीने वरण आपलं उकळून द्यायचं आहे. आता आपल्याला उकळलं की आपण कोथिंबीर टाकणार आहे. आणि हे वरण आता उकळलं की आपण कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने छानपैकी वरण आपलं उकळलेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकतोय. ती कैरी आपल्याला वरणामध्ये शिजून द्यायची बरं का मंडळी. छानपैकी शिजते, आपलं वरण उकळतंय. वरण उकळताना कैरी पण छान शिजली जाते आणि कैरीचा पूर्ण अर्क आपल्या वरणामध्ये उतरतो. अशा प्रकारे आपलं वरण तयार आहे. आता आपण करतोय बटाट्याची भाजी. कढईमध्ये तेल टाकले. आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापून द्यायचंय. आता तेलामध्ये आपण मोहरी टाकतोय फोडणीला. जिरं टाकूया. मोहरी तडतडली, जिरं टाकूया. हळद टाकूया. कढीपत्ता टाकायचा आहे. हिंग टाकायचं आहे. आलं लसूण ओलं खोबऱ्याची पेस्ट आहे बरं काही. मिरची टाकतोय आपण. हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे बरं का. आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला. आपण कांदा पण पातळ चिरलेला आहे. कांदा असा उभा कांदा चिरलाय आपण पातळ, तो सुद्धा आपण बटाट्याला टाकणार आहे. आपल्याला कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे मंडळी. ह्या बटाट्याचा कांदा आहे ना, आपण लालसर नाही करायचा बरं का. लाल भाजायचा नाही आपल्याला कांदा, फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. लाल होऊन द्यायचं नाही बरं का. साधारण मऊ झाला की आपण बटाटे टाकणार आहे. आपण आता बटाटे टाकतोय. आपण आता मीठ टाकतोय. पुन्हा एकदा भाजी आपल्याला मीठ टाकून परतून घ्यायची. अशा पद्धतीने आपली भाजी परतून झाले. आपण आता झाकण ठेवतोय. एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण भाजी छानपैकी अशी मुरून देणार आहे मसाल्यामध्ये. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आपण आता कोथिंबीर टाकतोय. त्याच्यानंतर आपण हे खोबरं आहे जरासं, हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली सुकी बटाट्याची पिवळी बटाट्याची भाजी तयार आहे. मंडळी, अशा पद्धतीने आपली अक्षय तृतीया स्पेशल थाळी तयार आहे. तर तुम्हाला बघा, थाळी करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली थाळी. धन्यवाद मंडळी.